हमसे मिले बगैर ही आप जा रहे थे आना जी। चलिए, कुछ अहम बातें करनी है आपसे। आइए। जी। अनाजी पंतांना एवढा मान, बादशाह हात धरून घेऊन जातो। ऐकलं का? नजरबंदी झाली का? हो, नजरबंदी झाली। कमाल आहे। कमाल म्हणजे कमालच हो। ही असली कमाल मी नेहमीच बघतो। शहनशाहचे मित्र आहात म्हणाले पंतांना। हा, केवढा मान हा। एक सांगू, अनाजी पंतास ते बघायचं तर ते इथंच। ते आपण म्हणतो का नाही, मल्ल बघावा तर तो तालमीत, दांडेल बघावा तो उसळत्या दर्या, तसं अनाजी पंतास बघावं शत्रूच्या गोटात। झुकणार म्हणून झुकणार। खरंच हो। खरं सांगू का, रायगडावर अनाजी पंतांची कदरच नाही। तिथं अनाजी पंत म्हणजे गल्लीतला बोरैक्या। चिपटभर जुंधळ खा, चिपटभर बोर खा, नाहीतर फेका, परत आळी सापडली तर शिया खा। काय रया नाही त्या गोष्टीला। खरंच ओराव। खरं सांगू का, राजकारणाची मोठी जाण, मोठी म्हणजे मोठी। राजकारणात असा समजूतदार माणूस सापडणं म्हणजे दुर्मिळ। आता सांगायचं झालं, कमरे एवढ्या पाण्यात शिरून बी ज्याचा लंगोड बी वाला होत नाही, तो माणूस म्हणजे अनाजी पंत। मोठं काम, मोठ्या हिकमतीचं काम। सुरनिशीचं वजा अंगावर घेऊन पळायचं म्हणजे काय साधं काम नाही। ते त्यांनी निभावलं आहे की नाही। इथं आपल्या लोकांना त्यांच्याबद्दल कदर नाही, पर दुसऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल कदर हाय का नाही? तुम्ही बघितलं का नाही तुमच्या डोळ्यानं? बरं ऐका, ते इथं कोणाला सांगून आलेले नाहीत। तुम्ही आग्रह केलाय म्हणून ते इथं आलेले आहेत। ऐकलं का? हो ना, वेळ घेऊन आले असते तर पायधळच टाकले असत्या। ते बी उद्याच्या बादशाहनं। ह्यो अकबर एकदा का उद्या दिल्लीच्या तख्तावर बसला की मग तुमच्या आणि माझ्या घरात कुबेर पाणी भरत। व आपण जरी स्वराज्याचा माणूस असलो तरी त्यो हिंदुस्थानचा बादशाह आहे। नुसतं त्याच्या मनात भरायला पाहिजे। आणि आवजी तुम्ही इथं काय खुरडत बसलाय? पण एकदा का त्याची मर्जी फिरली की मग उद्या तुम्ही 10 किल्ल्यांचं स्वतः मालक होणार। पण त्यासाठी अनाजी पंतांचं वाट सोडायचं नाही। हेच तुमचं भलं करणार। पंतच हा? अनाजी पंतांची आणि अकबराची भेट झाली असेल। अनाजी पंतांनी आमच्या सही शिक्क्याचं पत्र घेतलं असेल ताब्यात। अकबराने ते दिलं असेल माघारी। पंत एवढी चतुराई दाखवू शकतील? जगदीश्वरा, काही करून आम्हाला ते पत्र मिळू दे। एक कसूर हातून नकळत घडला, पण त्यासाठी किती सायास करावे लागतायत। पंतांना परवाना नसताना त्यांना महाडला मुजुमदारीच्या कामानिमित्त गड उतार करतोय असा खोटा बहाणा करावा लागला। एवढं होऊनही पंत पत्र घेऊन येतील का? अनाजी पंत जी हुजूर। अब हमें सब कुछ समझ में आ गया। शुक्रिया बादशाह सलामत, शुक्रिया। एक बात और, अभी अभी ये शाही खलीता आया है। शाही खलीता? जी, लिखा है दक्खन हासिल करो और इस नेक काम के लिए फौज, गोला बारूद और खजाना सब कुछ मिलेगा। वाह वाह, म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2। अब हम दक्खन हथिया लेंगे और वो भी जल्द। हम जल्द रायगढ़ पर आएंगे।
लेकिन हमें एक बात का डर है। कौन सी बात का डर है? डर शंभू राजे का। पर शंभूराजांना डरण्याचं कारणच काय? हाँ, हम हैं ना आपके साथ। यही तो जानना चाहते हैं हम कि इस हम की तादाद क्या है, इस हम की संख्या क्या है, ये भी तो बताइए पंत। मतलब कि आपके साथ कितने मंत्री, कितने सरदार हैं? तसे सगळेच आहेत। सब साथ हैं। हमें सब के सब हमारे सामने चाहिए। सगळे मंत्री यहाँ? अहो बोंबाबोंब होईल रायगडावर। तो फिर उनकी सहमति चाहिए, सहमति पत्र, नहीं तो पंत खरंच पत्र आणायला गेले की आणखी काही वेगळी खलबतं आहेत? खूप खूप चुकलं असं वाटतंय. शंभूराजेंनी आपल्याला मायेनं घास भरवावा आणि आपण तो थुंकून टाकावा. दरवेळी आपण त्यांची आई व्हावं, पण तेच आमची आई होतात आणि आपण कटकारस्थानाच्या पत्रावर शिक्का उठवतो. उद्या नियती काय शिक्का उठवेल आमच्यावर? सावत्रपणाचा की निष्ठुरपणाचा? रखमा, रखमा. जी पंत आलेत का बघ जरा. जी. ऐकलं का? जास्तीत जास्त मंत्री येत्याल इथं, कारण या मंत्र्यासनी हा राजा नकोच झालाय. आणि सर्वांना आता कल्पना आली आहे की स्वराज्य चुकीच्या माणसाच्या हाती आहे. लोक कंटाळले, त्यामुळे मंत्री येतील. आणि काही कमी जास्त जर झालं तर आम्ही राणाजींना घेऊन रायगडावर जाऊ. वय, आणि तुमच्या विश्वासू माणसासमोर आमचे मंत्री सरदार यांना बसवू, सहमती पत्र काय पाहिजे ते देऊ. काय राणाजी? नहीं नहीं, हम रायगढ़ पर नहीं जाएंगे. आपण पहिल्यांदा येऊन गेला आहात, पण तेव्हा नीट माहिती नव्हती. वय, पाहुणचार बी करता आला नव्हता. त्यात काय आहे, आता करू. बादशाह सलामत, हम अभी इन्हें इजाजत देंगे. हाँ जरूर. अनाजी पंत, अब हमारे पास वक्त बहुत कम है. या पूनम तक या पूनम से पहले आपको आपकी ताकत दिखानी होगी. हम देखना चाहते हैं कि आपके साथ कितने मंत्री, कितने सरदार हैं. उशीर केलात? काय एवढं बोलणं चालू होतं? काय सांगायचं आवजी, सोडायलाच तयार नव्हता बादशाह. पाया पडायचा तेवढा बाकी होता. वय की. खूप मसलत. हे का ते का, हे असं कसं ते तसं कसं, अमुक अमुक अमुक, तमुक तमुक तमुक, काय सांगायची आणि बोलायची सोय नाही. खूप समाधानी झाला. होणारच. थांबा म्हणाला, काश्मीरी पुलाव बिर्याणीचा बेत करू म्हणाला. मीच म्हणालो नका आग्रह करू, जाऊ द्या आता. तरीही इराणी सरबत पाचलाच. चला
इथे रेंगाळणं बरं नाही. पण मला एक गोष्ट समजली नाही. म्हणजे वकील हिरोजी काका बोलणी करायला गेले, पण बोलणी केली पंतांनी. ते कसं? म्हणजे हे सगळं माझ्या बुद्धी पल्याडचं आहे. काय झालं? कळेल, सगळं हळूहळू कळेल. राजकारण आहे हे, त्याचे संदर्भ आपणच लावायचे असतात. म्हणजे कसं आहे, आपण महाडला आलो, तेथून सुधागडच्या पायथ्याशी अकबर बादशाला भेटलो, भेट घेतली. पण हे सगळं अचानक घडलं. पण माझे बाबा चुकून जर एखाद्या सेवकाने घरात खलिता आणला तर तो खलिता घरात वाचला जात नाही. बाबा तो खलिता सदरेवर जाऊनच त्याची मोहर काढतात, मग तो खलिता वाचला जातो. म्हणून तर ते बाळाजीचे बाळाजीच राहिले. आणि त्यांना भविष्य असं काय आहे? मी म्हणतो प्रवाहात उलट दिशेने पोहू नका, पण निदान प्रवाहाकडे बघा तरी. पण बाळाजी पंतांकडे ती धमक नाही. त्यात ते गाफील राहिले. तो हयात चिटणीसनी मिळाली म्हणून. लिहून घ्या माझ्याकडून. चिटणीसी यांच्या घरात राहत नाही, ती दादाजी देशपांडेंच्या नावावर झाल्यात जमा आहे. काय? मग काय सोपी गोष्ट वाटली काय? आम्ही बाळाजी पंतांना नेहमी सांगत असतो, आमच्या बरोबर राहा, आमच्या बरोबर राहा. पण त्यांना ते पटत नाही. पण मग आम्हाला गळाभेट करणारा अकबर जर उद्या हिंदुस्थानचा बादशाह झाला तर त्यांना आम्ही उभं करू का? नाही नाही पंत, तसं काही करू नका. आता तो इथे बोलायचा विषय नाही. इथून पहिले चला, कारण ठेवणारे पाळत ठेवतात. तुर्तास ही भेट गुप्त राहू द्या. हो हो, कुठं गेलं होतं तर सांगायचं. महाडला. हा, शाबास राव, हे लवकर तयार होते. तुम्ही म्हणाल तसं करू. तेच तुमच्या हिताचं आणि स्वराज्याच्याही हिताचं आहे. काम महत्वाचं आणि काम तुमचंच आहे. तुमच्या सही शिक्क्याचा खलिता जो अकबराकडे राहिला होता तो घेऊन यायचा विचार होता. मातोश्री, असू द्या, असू द्या. एवढी घाई? काही काही तातडी आहे का? नाही नाही, कसली तातडी? मग आम्ही येऊ का सोबत? नाही, नको. कशाला? मातोश्री, माफी असावी, परंतु महालातून आपण अशा पद्धतीत बाहेर येत नाही. म्हणजे? अहो, शालही घेतली नाहीत आपण. अकबाई, विसरलोच आम्ही. पण आपण कधी विसरत नाही मातोश्री. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? आणि निघालात कुठे? देवदर्शनाला. देवदर्शनाला निघालो. मग बरंच झालं, आम्ही देखील तुमच्या सोबत येतो. नाही, नको. आम्ही जाऊ आणि लगेच येऊ. मग असं करा, सेविका सोबत घ्या. नाही, नको. आम्हाला एकटंच जाऊ द्या. एकटं गेलं की बरं वाटेल, मनाला जरा शांती मिळेल. ठीक आहे, या मग. मातोश्री, गडावर वारा सुटलाय आणि गारवाही आहे. तुम्ही असं करा, ही शाल घ्या.
सुनबाई असू द्या. वय जमल का आपल्याला? जमायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. लय मोठी जबाबदारी आहे. मोठी जबाबदारी तर आहेच आणि आपणही शब्द दिलाय त्यांना. 15 दिवसांची मुदत दिली आहे आपल्याला. वय यातला 1 दिवस तर गेला बी. 14 दिवस राहिले. 14 दिवसात स्वराज्याला गर्दिशीने फिरवायचं आहे. फिरणार नाही? शंका वाटते. शंका म्हणजे 17 तऱ्हेची 18 माणसं आपल्या घोळात यायला पाहिजेत. ते मग नाही काळजी. आता मागे सरणं योग्य नाही. मी आता म्हणतच नाही हो, पण अकबराला भरोसा द्यायचा असेल तर आपल्या मागं निष्ठावंतांचा जथ्था दिसला पाहिजे. जनार्दन पंत, राहुजी नाना, तुम्ही, प्रल्हाद पंत, त्र्यंबकजी भोसले, राघोजी, मालसावंत आहेत, मोरे सरदार आहेत. राजांचे चिडलेले नडलेले पाहुणे मेवणे सगळे येतील. येतील हे आपण बोलतोय हो, पण प्रत्यक्षात त्यांच्याशी वार्ता व्हायला पाहिजे. हिरोजीराव, वार्ता करूच, पण काहीही झालं तरी या 14 दिवसात 1400 माणूस त्या अकबरासमोर उभं करू. त्यासाठी आपण साम दाम दंड भेद याचाही उपयोग करू. त्या अकबरानं सरदार संख्या बघून तोबाच केला पाहिजे. करणारच पंत, आपण फक्त न्याट लावू. आजपासून 14 दिवस. 15व्या दिवशी प्रतिपदेचा चंद्र माझ्या ताब्यात आणि स्वराज्य शंभू मुक्त. बाईसाहेब राजमातोश्री येऊ लागले. राजमातोश्री? काही निरोप नाही, वर्दी नाही. आपल्याकडे नसतील आल्या त्या. मेना दरवाज्यातून उभा राहिलाय. अगं बाई, आता काय करू? बरे, हे घे, आत नेऊन ठेव आणि बैठक लावून घे. जी. राजमातोश्रींनी निरोप दिला असता तर पायघड्या तरी घातल्या असत्या. हे सुद्धा वाड्यात नाहीये. काय करावं? मोठी माणसं अशी वर्दी न देता आली की घाबरायला होतं. या राजमातोश्री या. आपली पायधूळ वाड्यास लागली. पंत आहेत का? पंत नाहीत, कुठं महाडला गेलेत मुजुमदारीच्या कामासाठी. ते ठावे आहे आम्हाला, पण अजून कसे आले नाहीत? नाही आले. म्हणजे यायला हवे होते खरं तर, पण एवढा उशीर का झाला? काही निरोप? ते पाठवतात का कधी निरोप? अगं बाई, काय हे? आत या ना आपण. अहो नको नको, आम्ही घाईत आहोत, निघतो आम्ही. तसं नाही, आलात आपल्या पावलांनी, पण जाल मात्र माझ्या मर्जीने. ताजी फणसपोळी आणते, नाहीतर गोडाचा शिरा करते, खाऊनच जा. कावेरीबाई, अगत्य आणि आग्रह नको. नंतर येऊ, वर्दी देऊ, तेव्हा काय तो सायास करा. आता निघतो. राजमातोश्री, असं काय बोलताय? आम्हाला काय वाटेल? आलात आणि पाणी सुद्धा न घेता गेलात. कावेरीबाई, आम्हाला तुमच्या मनातलं ठावे नाही का? तुमच्या पुण्याईमुळेच घरातलं घरपण टिकून आहे. निघतो आम्ही. यांच्याकडे काही काम आहे का? हो, भेट झाली असती तर बरं झालं असतं. खूप महत्वाचं बोलायचंय. ते आले की त्यांना आमचा निरोप द्या. जी, येणं झालं की ताबडतोब पाठवून देते. ठीक.
राजमातोश्री आपण पंत पत्राचं काय झालं?